की आपण हे घेतलं पाहिजे का, मग माझ्याकडे तर 9वी आहे, तर मग या दोघांमध्ये नेमका काय डिफरन्स आहे? 2002 पासून 2009-10 पर्यंत माझ्याकडं एक चांगल्या स्टँडर्ड स्वरूपाच्या नोट्स क्रिएट झाल्या आणि मग जे काही माझे जवळचे मित्र होते मग ते नोट्स बहुत चांगल्या आहेत, जे काही इतिहासाचा अभ्यास करायचे आणि मग त्याचे झेरॉक्स वगैरे करणं. तुम्ही सुरुवात करताना कधीही तुम्ही पाठ्यपुस्तकापासून टेक्स्ट बुक पासून सुरुवात करा. प्लॅन बी असू द्या, पण प्लॅन बी हा तुमचा प्लॅन ए बनेल याची विचार करू नका. तुम्ही याच्यावरच काम करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर स्पॉटकास्ट मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या बरोबर समाधान महाजन सर आहेत. बघा सर सध्या जे आहे डेप्युटी कमिशनर पदावर कार्यरत आहेत. खरं तर स्पर्धा परीक्षेमधलं जे सगळं आपलं विद्यार्थ्यांचं जे जग आहे त्याच्यामध्ये सरांची ओळख करून द्यावी असं काय नाही आहे आजच्या डेटमध्ये, कारण एव्हरीवन नोज हिम. कारण सरांनी विद्यार्थ्यांना जे आहे त्यांचा जो स्पर्धा परीक्षेचा प्रवास आहे तो सुकर व्हावा याच्याकरता हे जे बुक दिलं होतं हातामध्ये, त्याच्यामुळे आज जे आहे कितीतरी अधिकारी घडलेले आहेत. सो एकंदर जे आहे आता 10वी आवृत्ती आलेली आहे आणि या 10वी आवृत्तीनिमित्त याच्यात एक मोठा बदल आहे की या पुस्तकाचे 2 पाठ केले गेलेले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याच्याबरोबरच जे आहे की आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याच्यामध्येही समाज सुधारक. सो या 10व्या आवृत्तीनिमित्त जे आहे आपण सरांशी चर्चा करणार आहोत आणि एकंदर इतिहास हा जो विषय आहे त्याचा अभ्यास आपल्या एंडनी कसा चांगला होईल त्याच्याकरता पण सरांकडून काही टिप्स घेणार आहोत. सर, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर स्पॉटकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही आता बऱ्याचदा कसं असतं अधिकारी झाल्यानंतर जे आहे की बऱ्याचदा त्या जगामध्ये जे आहे तिकडचा स्ट्रेस, तिकडचं काम आणि त्याच्यात लोक म्हणजे खूप एंगेज होऊन जातात. तिच्यातून तुम्ही कसा वेळ काढला, म्हणजे तुम्हाला लेखक होणं जे आहे किंवा पुस्तक लिखाणाचं जे आहे तर हे कसं सुचलं किंवा तुम्ही कसे वळलात बरं इकडं? मुळात कसं आहे की मी जे लिहायचो, लिखाण हा जो पार्ट म्हटला तर याचे 2 प्रकार पडतील. आपण जे पुस्तकासाठी लिहितो हा विषय वेगळा, पण मुळातच मी लिखाण ही प्रक्रिया मला आवडते. त्याचं कारण की लहानपणापासून वाचन प्रचंड होतं आणि मग ते कुठेतरी व्यक्त होणं, म्हणून या पुस्तकांच्या आधी माझा कविता संग्रह आलेला आहे. ओके. आणि अनेक ठिकाणी लिखाणांमध्ये मला पुरस्कार वगैरे मिळालेले. ओके. ते लिखाण तसं म्हटलं तर ते उपजत होतं पहिल्यापासून आहे. पण आता आपण इतिहासाकडे जर बघितलं तर त्याचं कारण असं होतं की माझा UPSCला जेव्हा आपण देत होतो त्यावेळी ऑप्शनल, म्हणजे आता जे मुलं म्हणतायत की आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला, आता हा जो प्रकार आहे हा पूर्वी आपण त्याच्यातून गेलेलो आहोत. म्हणजे वी आर द प्रोडक्ट ऑफ द डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. सो आपण ज्यावेळी दिलेली परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची, तर माझा विषय जो होता हा इतिहास आणि राज्यशास्त्र 2 विषय होते. आणि विशेष म्हणजे ते UPSC आणि MPSC मध्ये सेम होते. बरोबर. म्हणजे मला दोघही विषयांचा अभ्यास करावा लागायचा, फक्त दोघांच्या सिलेबसनुसार. बरोबर. आणि आता तरी MPSC ना UPSCच्या सेम पॅटर्नने वर्ड टू वर्ड कॉपी करून सेम सिलेबस ठेवलेला आहे. तेव्हा त्याच्यात पण फरक होता. बरोबर. आणि मला ते दोन्हीकडे कसरत करून तो सगळा अभ्यास करावा लागायचा. दुसरी गोष्ट याच्यात अशी की तेव्हा प्रिलिमला ऑप्शनल विषय असायचा. बरोबर. आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न 120 प्रश्न विचारले जायचे. बरोबर. जो की आपण कुठलाही ऑप्शनल विषय जसा आता मेन्सला आपण सिलेक्ट करतो तसा त्यावेळी तो प्रिलिमला असायचा. मग माझा प्रिलिमचा विषय पण इतिहास आणि मुख्य परीक्षेचा विषय पण इतिहास. बरोबर. मग प्रिलिमसाठी मला ऑब्जेक्टिव्ह नोट्स काढाव्या लागायच्या आणि मेन्सला त्याचाच पर्स्पेक्टिव्ह परत चेंज व्हायचा आणि तो वेगळ्या पद्धतीने यायचा. असे 2002 पासून 2009-10 पर्यंत माझ्याकडं एक चांगल्या स्टँडर्ड स्वरूपाच्या नोट्स क्रिएट झाल्या, जेणेकरून की मी त्या इंटरव्ह्यूच्या वेळी फक्त नोट्स किंवा मेन्सच्या वेळी फक्त नोट्स वाचणे, काही पुस्तक न वाचणे. आणि मग जे काही माझे जवळचे मित्र होते मग ते नोट्स बहुत चांगले आहेत, जे काही इतिहासाचा अभ्यास करायचे आणि मग त्याचे झेरॉक्स वगैरे करणं. मग हळूहळू मित्रांनी सल्ला दिला की हे तू तुझ्या मित्रांपुरतं ते मर्यादित राहील, याला पुस्तक स्वरूपात आणलं तर ते विद्यार्थ्यांना जे तुला ओळखणार नाही त्यांच्यापर्यंत ते जाईल. आणि मग तो तेवढाच हेतू डोळ्यापुढे होता की याचा फायदा व्हावा. बरं, दुसरं एक त्याच्यात असं झालं अजून की 2013ला MPSCने पण पॅटर्न बदलला. बरोबर. तो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात आला आणि त्याची पहिली ऑब्जेक्टिव्ह जी झाली 2012ची ती मी पण दिलेली होती. बरोबर. आता मी जेव्हा UPSCतून IRPS ची पोस्ट मला मिळाली, MPSCतून मी CO झालेलो होतो. बरोबर. नंतर मी ACST झालो आणि ह्या 3ही पोस्ट मध्ये माझे विषय कॉमन होते. बरोबर. इतिहास आणि राज्यशास्त्र. पण ज्यावेळी मी ही पहिली ऑब्जेक्टिव्ह दिली तर मला थोडा शॉक बसला की तो जो काही सिलेबस MPSCने फ्रेम केलेला होता तो कुठल्याही पुस्तकात एकत्रित अवेलेबल नव्हता. हे तो कुछ अलग आहे. हा म्हटलं हे काहीतरी प्रकार वेगळा आहे.
आणि मग म्हटलं हे माझे नोट्स मी पाहिले, याच्यातलं जवळपास 80% 90% सिलेबस याच्यात कव्हर होतोय. आणि मग मी ते पुस्तकाच्या रूपाने ते आलं आणि मग हळूहळू मुलांपर्यंत ते पोहोचलं. म्हणजे बघा, ही आपल्यासाठी एक खूप महत्वाची जे आहे इनपुट पण आहे, एक सजेशन पण आपण म्हणू शकतो की जर तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, तुमचं नोट्स मेकिंग चांगलं असेल, तुम्ही खूप रिगरसली ते वर्क केलं असेल, तर तिच्यातून असं प्रोडक्ट उद्या जन्माला येऊ शकतं बघा. मग तुम्ही आयदर तुमचा प्लॅन बी पण असू शकतो. उद्या जर समजा स्पर्धा परीक्षेतली अनिश्चितता बघता जे आहे की नाही उद्या सिलेक्शन झालं, मग त्या केसमध्ये आपण तो पण एक विचार करू शकतो. सो तुमचं नोट्स मेकिंग किती महत्वाचं आहे ते तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल बघा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सर आज जरी सिस्टीमचा भाग असले, आज ते तिकडं अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, पण त्या गोष्टीचा जो आहे आपल्याला फायदा व्हावा इतर विद्यार्थ्यांना, त्याच्यासाठी पुस्तक रूपाने त्यांनी ते आणलं. आणि खरं तर कसं असतं बघा, पुस्तक लिहिणं हे ना आपत्ती जन्माला घालण्यासारखं आहे. ती प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमधून जाणं, त्या एक एक गोष्टीवर काम करणं. आणि म्हणजे लिटरली दुपारीच माझं जे आहे अजून एक अधिकारी होतं, त्यांच्याशी बोलणं आलं आणि त्यांची दुसरी आवृत्ती त्यांच्या पुस्तकाची आलेली सर. आणि त्या म्हटलं की बाबा पहिल्या याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम झाले होते किंवा काही चुका राहून गेल्या होत्या. आता पुस्तकाची एखादी आवृत्ती काढणं, 2 काढणं, 3 काढणं, नंतर सोडून देणं, असं मी फार बघितलेलं आहे बघा. किंवा बऱ्याचदा जे आहे काही लोकांनी कॉन्ट्रॅक्ट केलेत ते पूर्ण पण केलेलं नाही आहेत. अशा पण गोष्टी ज्या आहेत त्या मी बघत असतो. सरांनी बघा या पुस्तकाचे जे आहेत की फक्त हे पुस्तक पहिल्यांदा नाही, ते पहिली आवृत्ती ना, ते ही 10वी आहे, म्हणजे त्याच्यावर एक 0 लागला आहे आता. सो अशाच काळाच्या ओघात येत्या काळामध्ये आपल्याला भरपूर या आवृत्त्या बघायला मिळतील बघा. येत्या काळामध्ये अजून एक 0 याच्यावर लागू. पण ही जे आहे स्पॉटलाइट फॅमिलीतर्फे तुम्हाला शुभेच्छा. आता ही एक गोष्ट तुम्ही प्रत्येकाने जे आहे समजून घेतली पाहिजे बघा. आता सरांनी आपल्याला इतिहास का निवडलेला आहे त्यांनी, आता इतिहासाच्या बाबतीमध्ये इश्यू असा आहे की तो इनपुट आउटपुट रेशो खूप मिसमॅच आहे बघा याचा. कारण बरेचसे संदर्भ आहेत, बरेचसे विद्यापीठाची पुस्तकं आणि त्या सगळ्या गोष्टी. पण हा एक सोर्स आहे की जो खूप ऑथेंटिक मानला जातो किंवा तो बऱ्यापैकी असं कोणी नाकारणार नाही त्याला. आणि ती आवृत्ती आता नवीन आपली आली आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी जे आहे हे एकदा चाललं पाहिजे पुस्तक. आता राज्यसेवा 2024 मुख्य परीक्षा आहे सर. आणि या मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये जे आहे की जे विद्यार्थी आता प्रिपेअर करतायत, तर या विद्यार्थ्यांना तुम्ही जे आहे काय सांगाल? तुम्ही जे म्हटले पहिले इतिहासाचा इनपुट आणि आउटपुट रेशो जो आहे हा अगदी आपण UPSC द्यायचं त्याही वेळी असा असतो की ऑप्शनल विषय आपण कोणता घ्यायचा. तर मग इतिहास हा सेफ विषय होता की जो तुम्हाला फार कधीही कमी मार्क द्यायचा नाही, तर तुम्हाला पोस्ट काढून देणार, असा तो विषय होता. ज्यावेळी ऑब्जेक्टिव्ह MPSCच्या मेन्सला सुरू झालं, बरोबर, त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये मुलं, मी जसं म्हटलं की मी स्वतः जेव्हा ती मेन्स दिली होती ऑब्जेक्टिव्हची, तेव्हा मलाही वाटलं की ते जरा हार्ड आहे आणि वेगवेगळ्या असे टॉपिक कंपाईल केले होते की जे एकत्रित कुठल्याही पुस्तकात नव्हते. त्यामुळे पहिली 2-3 वर्ष किंवा आपण म्हणूया 2015-16 पर्यंत तो प्रकार असा होता की तिची उत्तरं कुठे सापडायची नाही. बरोबर. आणि मग मुलं आपले रेग्युलर जे जुन्या पुस्तकांचा अभ्यास करायचे, ज्याचा आपण ऑप्शनल साठी अभ्यास करायचो, ऍक्च्युली ते संदर्भ पुस्तक होते. म्हणजे बिपिनचंद्र हे खूप मोठे लेखक आहेत, बरोबर, म्हणजे ज्यांची पुस्तकं मी पण वाचलेली आहेत, बरोबर, पण ते परीक्षेसाठीचं पुस्तक नव्हतं, ते संदर्भ पुस्तक होतं, कादंबरी सारखं संदर्भ पुस्तक होतं ऍक्च्युली. बरोबर, म्हणजे ते खूप मोठे इतिहासकार आहेत, बरोबर, आणि ते आपण रेफरन्स बुक म्हणून युज करावं असं एक्सपेक्टेशन असतं. पण मुलांनी त्याला मेन पुस्तक बनवलं आणि त्याच्यातून आणि मग त्याच्यातून इनपुट आउटपुट रेशोचा प्रॉब्लेम यायला लागला. आणि मग ज्यावेळी आपलं पुस्तक आलं पहिल्यांदा, मी जसं म्हटलं की ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये होतं, कारण माझ्या नोट्स तशाच होत्या, म्हणजे कुठलंही वाक्य पूर्ण नाही, फक्त रेषा आणि उत्तर असं जोड्या लावा, त्या टाईप ते पुस्तकाचं इनकम्प्लीट सेंटेन्सेस होते सगळे. पण ते मेन्सच्या मुलांना खूप आवडलं, कारण त्यांनी हे सगळं ग्रोवर, बिपिनचंद्र वगैरे वाचलेले होते, मग त्यांना फास्ट रिवाइज करायला ते पुस्तक आवडायला लागलं. हा बरोबर. सुरुवातीला जेव्हा हे बुक आलं होतं याची अशी ओळख होती सुरुवातीला की ह्या नोट्स आहेत असं, म्हणजे अजूनही ज्यांच्याकडे जुन्या आवृत्त्या आहेत ते मला अजूनही तसंच म्हणतात, सर हे नोट्स आहेत तर मग अजून काय वाचायचं, म्हणजे त्यांनी हे नवीन पाहिलंच नाही अजून. तर मग ते आल्यानंतर जी मुलं सिलेक्ट झालीत, ज्यांना पद मिळालं, मग त्यांच्या बुक लिस्टमध्ये ते नाव यायला लागलं. मग प्रिलिमच्या मुलांनी ते वाचायला चालू केलं, मग त्यांना ते अवघड वाटायला लागलं कारण की ते नोट्स होत्या, बरोबर. मग त्यांची डिमांड आली की सर हे वाढवा. आणि मग आपण जेव्हा 6वी एडिशन आली याची, बरोबर, आय थिंक 2016-17 काहीतरी, बरोबर, तर त्यावेळी मग मी त्या मुलांचा विचार केला की नाही आता, म्हणजे कधी कधी आपल्यामुळे
विद्यार्थ्यांचा फायदा होत असेल तर आपण थोडंसं हार्डवर्क करून त्याच्यामध्ये इनपुट दिले तर त्यांचा आउटपुट रेशो चांगला येईल. म्हणून मग मी थोडं त्याचं डिस्क्रिप्शन वाढवलं. आणि मग आता असं आहे की मला स्वतः मुलं सांगतात की सर यातलं जर हे मी एक पुस्तक वाचलं तर माझा इतिहासाचा अभ्यास होतो. ऍक्च्युली मी ते स्वतः स्तुती करणं बरोबर नाही, पण अनेक विद्यार्थ्यांचे रिप्लाय फोन अगदी स्वतः येऊन ते मला सांगतात की सर हे आम्ही इतिहासाला इतकं वाचतो. कारण इतिहासासाठीचे सोर्सेस जे आहेत ते प्रचंड आहेत बघा. म्हणजे आजच्या डेटमध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक विद्यापीठाचं स्वतःचं मटेरियल आहे, किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पुस्तकं आहेत तिथं. त्याच्यानंतर आपले हे सगळे बिपिनचंद्र आणि ते सोर्सेस आहेत. त्याच्यामुळे ते होतं की नेमकं काय वाचू, हे पण आहे प्लस एनसीईआरटी प्लस स्टेट बोर्ड. मग आता हा पण एक मूळ प्रश्न असतो की आपण स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी, मग इतिहासासाठी आता ज्यावेळेस तुम्ही स्वतः एक ऑथर आहात, एक बुक आहे समजा, तुम्हाला काय वाटतं की स्टेट बोर्ड एनसीईआरटी विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजेत का? अगदी, म्हणजे मी स्वतः मुलांना पण सांगत असतो की तुम्ही सुरुवात करताना कधीही तुम्ही पाठ्यपुस्तकापासून टेक्स्ट बुक पासून सुरुवात करा. तुम्ही शाळेची जी 6वी ते 12वी पर्यंतची जिथं जिथं इतिहासाची पुस्तकं आहेत, मॉडर्न इंडिया, मॉडर्न महाराष्ट्र, जिथं कुठं आहे तो सगळा वाचा. एनसीईआरटीची पुस्तकं वाचा, खूप सुंदर पुस्तकं आहेत. थीम्स इन इंडियन हिस्ट्री म्हणून जे त्यांची सिरीज आहे 9वी 12वी 11वीची, खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये अगदी चित्र, ग्राफ, टेबल, कलरफुल पुस्तक वगैरे. आणि ते का वाचा की मुळात इतिहास हा त्याच्यामध्ये फक्त तारखा नसतात, त्याच्यामध्ये फक्त वर्ष नसतात, त्याच्यामध्ये फक्त व्यक्ती नसतात, त्याच्यामध्ये घटना असतात, त्याच्यामध्ये स्टोरी असते. आणि स्टोरी जर आपल्याला कळाली तर तो इतिहास समजणं सोपं जातं, लक्षात ठेवणं सोपं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं की ती पाठ्यपुस्तकं जी आहेत, टेक्स्ट बुक जी आहेत, ही सोप्या भाषेत आहे. बरोबर, म्हणजे ती मुलांसाठी लिहिलेली आहेत, पण त्याच्यातला इतिहास जो आहे, त्याचे फॅक्ट्स, तथ्य जे आहेत ते परफेक्ट आहे. त्याच्यात काही म्हणजे वादाचा विषय नाही. त्यामुळे आपण वाचताना पहिले टेक्स्ट बुक वाचले पाहिजे, एनसीईआरटीची पुस्तकं वाचली पाहिजे, आणि मग आपण या पुस्तकांकडे आलं पाहिजे. आणि असं कुठल्याही विषयाबद्दल मी म्हणेल, नॉट ओनली फॉर हिस्ट्री. बरोबर, तो बेस जो आहे तर तो तिथून आपल्याला जो आहे मिळतो बघा, की एनसीईआरटी असतील किंवा स्टेट बोर्ड असेल. मुळात ऍक्च्युली आता सरांनी बोलताना हे पण क्लिअर करून दिलं की इतिहास हा फक्त म्हणजे ते इयर नाही आहेत, ते म्हणजे पाठांतर बाबा की हे फॅक्ट्स आहेत की ह्या 4 गोष्टी केल्यात आणि मग इतिहास झाला, किंवा इतिहासामध्ये तुम्हाला फक्त पाठांतर करावं लागणार आहे. त्याचं बॅकग्राऊंड जर समजून घेतलं तर खूप इंटरेस्टिंग विषय अगदी, की ते बॅकग्राऊंड समजून घेणं. किंवा आता सिलेबसमध्ये जरी तुम्ही बघितलं की आर्ट अँड कल्चर किंवा समाज सुधारकांचं ओव्हरऑल, आता याच्यामध्ये सरांनी समाज सुधारकांचा पण जो आहे समावेश केलेला आहे. मग त्यांची स्टोरी जर आपण समजून घेतली तर गणित बरीच बदलून जातात आणि आपल्याला उचलता येतं. येस, त्याचा इफेक्ट मार्कांवर पडतो. आता ह्या एमपीएससीच्या ज्या आपल्या परीक्षा आहेत सर, तिच्यामध्ये समाज सुधारकांवर बराच फोकस असतो. प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, है ना. तर याच्यामध्ये तुम्ही समाज सुधारकांचा पण समावेश केलेला आहे समजा. तर याच्यामध्ये तसं किती समाज सुधारक तुम्ही घेतलेले आहेत बरं, म्हणजे सिलेबस ऍज पर सोडून? त्याच्या थोडं बिफोर सांगतो मी की आपली जी 9th एडिशन होती, बरोबर, नववी जी आवृत्ती होती, ही आता 10वी आहे. बरोबर. तर 9व्या आवृत्तीमध्ये आपण म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, बरोबर, आफ्टर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्योत्तर भारत, आर्ट अँड कल्चर, आणि हे सगळं इन्क्लुडिंग होतं याच्यामध्ये, प्लस समाज सुधारक. तर होतं काय की मी ऑलरेडी त्याची रचना करताना अशी केली होती की भारतातल्या घटना झाल्या की त्याच्या खाली महाराष्ट्राच्या घटना त्या जॉईन होत्या. म्हणजे 1942ची चळवळ असेल की त्याच्या खाली महाराष्ट्रातल्या 1942च्या चळवळीतल्या इव्हेंट काय झालेले आहेत, हे सगळं ऍडजॉईनिंग होतं. मध्ये मध्ये मी त्या चळवळीशी रिलेटेड लोक कोणती आहेत ती पण दिलेली होती. म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मणेतर चळवळ आहे, सत्यशोधक चळवळ आहे, मग त्या चळवळीमध्ये काम करणारी लोक कोण होती त्याची इन्फॉर्मेशन पण त्या ठिकाणी मी दिलेली होती ऑलरेडी. आणि जी सिलेबस मध्ये स्पेसिफिक 34 का 35 काहीतरी समाज सुधारक होते, बरोबर, ते पण मी सिक्वेन्सली दिलेले होते. बरोबर. पण मग मुलांना काय वाटायचं, थोडा गैरसमज असा व्हायचा की सरांच्या पुस्तकात फक्त 34च समाज सुधारक. पण मी जेव्हा ते काउंट करायचो तेव्हा त्याची संख्या 100-125च्या पुढे होती. बरोबर. पण मग आता जे अभ्यास करायचे त्यांना माहिती होतं की हे सगळं याच्यामध्ये आहे, आणि ते सांगायचे की सर समाज सुधारकांसाठी वेगळं. पण ज्यावेळी आता पॅटर्न पण बदलला, कंबाईनचा पण आणि आपला राज्यसेवेचा पण, मेन्सचा वगैरे, मग मला असं वाटलं की आता याच्यामध्ये जर आपण अजून कंटेंट ऍड केला 9व्या एडिशन मध्ये तर ते 900,000 पानांचं पुस्तक झालं असतं. बरोबर. तर मग ते पण जरा जड होतं, एकच मोठं पुस्तक, बल्कि सायकोलॉजिकली पण विद्यार्थ्यांसाठी इफेक्ट त्याचा खूपच मोठा आहे. अगदी. आणि एवढं कधी आपलं वाचून. हा,
तर मग मी तो विचार करून म्हटलं की याचे जरा 2 भागामध्ये जर केलं तर ते वाचणंही सोयीस्कर होईल. आणि मग त्यावेळी जेव्हा आपण हे महाराष्ट्राचं आपण बघतो तर याच्यामध्ये ते कळावं म्हणून आपण समाज सुधारक हे त्याच्यात टाकलं. आणि मी तुम्हाला सांगेल या ठिकाणी की 185+ समाज सुधारक प्लस महाराष्ट्रासाठी ज्यांचं योगदान आहे, महत्वाचं योगदान आहे, असे व्यक्ती, अशा सगळ्या व्यक्तींचे जवळपास 185 व्यक्ती याच्यामध्ये आपण घेतलेले. आणि भारताच्या इतिहासामध्ये 75+ व्यक्तिमत्व जे आहेत त्याची माहिती त्याच्यामध्ये आहे. आता हे UPSC साठी काही बुक्स होते समजा काही पब्लिकेशनचे की त्याच्यामध्ये फक्त त्यांनी व्यक्तींवर पुस्तकं काढलेली. हो, काही पब्लिकेशन जे आहे म्हणजे तुम्हाला आता तेवढे सोर्सेस वेगवेगळे बघायची गरज नाही पडत. आता याच्यामध्ये सरांनी सांगितलं आपलं मोर दॅन 185 जे आहे ते समाज सुधारक आहेत किंवा इकडे पण जे आहे व्यक्ती जे आहेत. कारण आपण जर GS1 जो पेपर आहे बघा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा तो जर बघितला तर त्या पेपरमध्ये जे 60 प्रश्न आहेत हिस्ट्री आर्ट अँड कल्चर रिलेटेड तर तिच्यात जवळपास 50 प्रश्न जे आहेत ते व्यक्तींशीच रिलेटेड आहेत की ते व्यक्तीच्या संस्था असतील, त्यांचं न्यूजपेपर असेल, त्यांचं काम असेल. मग आता इतिहास वाचताना जे आहे की मी विद्यार्थ्यांना सांगतो तुम्हाला ही परीक्षा द्यायची तर मग तो पेपर असा आहे सो तुम्ही व्यक्ती वाचल्या पाहिजेत इतिहासात. फोकस ऑन पर्सनॅलिटीज, बाकीच्या गोष्टी तुम्ही जरा बाजूला ठेवा. कारण आपण जेव्हा ते क्रोनॉलॉजिकली एक गोष्ट बघतो आणि मग त्या ही गोष्ट कुठेतरी बाजूला जाते, तो फोकस ऑन व्यक्तीवर तर ते गेलं पाहिजे. आणि याच्यामध्ये ते म्हणजे एकदम प्रॉपरली ते रिफ्लेक्ट होतं. पण हे एक चांगली हे आहे. म्हणजे आता एक दुसरा प्रश्न असा असतो बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा की माझ्याकडे 9वी एडिशन आहे आता, मग आता मी 10वी घ्यायला पाहिजे का, हा पण एक मुद्दा असतो की. आणि ओव्हरऑल आपलं समाज म्हणजे स्पर्धा परीक्षेचं जे ओव्हरऑल सगळा क्राऊड आहे सगळा मॅक्झिमम मुलांचा जो फायनान्शियल पण त्याच्यामुळे की आपण हे घेतलं पाहिजे का, मग माझ्याकडे 9वी आहे तर मग या दोघांमध्ये नेमका काय डिफरन्स आहे. आता म्हणजे मला ते सांगायला आवडेल कारण हा प्रश्न मुलं मला पण विचारतात, पर्सनली पण विचारतात आणि तो प्रश्न असतोच की हे घेणं गरजेचं आहे का. तर मुळात आपलं पुस्तकाची एडिशन कधी येते हे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की जेव्हा मी त्याची नवीन आवृत्ती काढतो त्यावेळी 100% त्याच्यामध्ये मी काहीतरी कंटेंट ऍड केलेला असतो, काहीतरी ऍडिशन असतं त्याच्यामध्ये, त्याच्याशिवाय आपण आवृत्ती काढत नाही. म्हणजे पुस्तक संपल्यानंतर ज्याला पुनर्मुद्रण म्हणतो, काही जण त्याला आवृत्ती म्हणतात. हा बरोबर. आणि समजून घेऊ पुनर्मुद्रण आणि आवृत्ती याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे मी तरी तो फरक ठेवतो की समजा माझं पुस्तक मी आता 500 प्रती काढल्या आणि माझ्या 500 प्रती संपल्या आणि मी जर परत ते तसंच काढलं तर मी त्याला आवृत्ती म्हणायला नाही पाहिजे आणि मी ती म्हणत नाही, आपण त्याला पुनर्मुद्रण म्हणतो. जसं आता बघा म्हणजे मी मराठी ऑप्शनल शिकवतो तर मग मराठी ऑप्शनल मध्ये कादंबऱ्या आहेत, मग ते एकदा प्रकाशकाच्या कादंबऱ्या संपल्या तो परत छापतो, पुनर्मुद्रण. हे जे आहे की आवृत्ती बदल होणे याच्यामध्ये ज्यावेळी कंटेंट ऍड केलं जातं, जेव्हा मला असं वाटतं की आयोगाने आता बघा माझी 9वी आवृत्ती जी होती ती 2022 काहीतरी समथिंग 22-23 ला आलेली होती. बरोबर. आता 3-4 वर्षाच्या गॅप नंतर आपण जेव्हा येतोय तेव्हा 100% याच्यामध्ये बदल असे केलेले आहेत आपण की 3 वर्षात आयोगाने जितक्या परीक्षा घेतल्या प्रिलिम मेन्स सगळ्या ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप ए, इव्हन UPSC आणि मग ह्या सगळ्या परीक्षांमध्ये अलीकडे इतिहासामध्ये प्रश्न कुठले विचारलेले आहेत त्याचा आपण विचार करतो आणि मग आपण ते पुस्तकामध्ये. आता काही जण काय म्हणतात की तुम्ही विचारल्यानंतर ऍड जो करायचा प्रकार आहे तो कसा, तर काय होतं इतिहास खूप मोठा आहे. बरोबर. म्हणजे 1857चा इतिहासावर मी याच्यामध्ये कंटेंट ऍड करायला तर काही लाख पेजेस लोकांनी लिहून ठेवलेत त्याच्यावर, आपण ते सगळं नाही घेऊ शकत. मग आपण विद्यार्थ्यांसाठी जर पुस्तक बनवतोय तर आयोगाचा फोकस कुठल्या भागावर आहे. मग गेल्या 3-4 वर्षामध्ये आयोगाने काही पॅटर्न, काही प्रश्न, त्यांचे काही पर्याय, काही व्यक्ती काही नवीन विचारलेलं आहे का आपण ते बघतो आणि मग त्याच्यातला दर्जेदार कंटेंट चांगल्या पुस्तकातून, दर्जेदार पुस्तकातून घेऊन, संदर्भ पुस्तकातून तो आपण याच्यामध्ये ऍड करतो आणि मग ती नवीन आवृत्ती म्हणून येते. बरोबर. त्याच्यामुळे बघा की तुम्ही हे पुस्तक चाललं पाहिजे, एकदा बघितलं पाहिजे. बऱ्याचदा ज्यांना हा प्रश्न पडतो माझ्याकडे 8वी किंवा इतिहासात काही बदल होतच नाही असं आपण म्हणतो की इतिहास तर इतिहास चला, इकडं पॉलिटीमध्ये अमेंडमेंट्स आल्या, वेगळ्या काहीतरी ऍड, अर्थशास्त्रामध्ये काही आकडेवाऱ्या बदलल्या, बजेट आलं, हिच्यात काय बदल, 1857 बदल का, 1857 वर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती बदलत असते, पद्धत बदलते आणि त्याचा विचार करून मग ते एडिशन्स केले जातात. म्हणजे आता तुम्ही 1857चा विषय काढला म्हणून मी म्हटलं की अलीकडे 3-4 वर्षापूर्वी आयोगाने
1857च्या आसपास अंदमानामध्ये गेलेले जे कैदी आहे बरोबर, त्याच्यावरचे प्रश्न, म्हणजे आपल्याला 1857 उठावाची सवय काय आहे की तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई आणि वगैरे ह्या सगळा, बरोबर, पण हे वेगळं विचारलं त्यांनी काहीतरी, पण त्याच्यासाठी वेगळे रेफरन्सेस शोधावे लागले आणि मग आपल्याला ते ऍड करावं लागलं. बरोबर. त्यामुळे हे एडिशन होतं. शेवटी कसं आहे, पेपर सेटर जे असतात बघा, आणि सरांनी एक गोष्ट आपल्याला सांगितली की गेल्या 3 वर्षामध्ये ज्या आहे ज्या परीक्षा झालेल्या आहेत, मग त्या समजा ग्रुप बी, ग्रुप सी, UPSC सगळ्याच परीक्षा, त्याचा विचार करून मग ते एडिशन करणं जे आहे, शेवटी ही प्रक्रिया जी आहे ती आपल्याला फॉलो करावी लागते. स्पर्धा परीक्षा ही गोष्ट अशी आहे की ती सापासारखी काट टाकत असते, आणि ती सापासारखी काट टाकणं जे आहे तर तिची चकाकी असते तर ती आपल्यात पण आली पाहिजे. आणि त्याच्यामुळे जे आहे की ह्या गोष्टी येत राहणं, म्हणजे खरं तर इतर लेखकांसाठी सुद्धा जी आहे ती ऊर्जा इथून तुम्हाला जे घेता येईल, की बरेचसे जे लोक असतात की मला लिहायचं आहे, लेखन करायचं आहे, किंवा मग बरेचसे मी असे लेखक बघितलेले आहेत की ते पुस्तकाला 5 वर्ष झाले, डिमांड असून त्याच्यात बदल नाही होत, मग तो पण एक कन्सर्न असतो. म्हणजे जेवढी जबाबदारी ती विद्यार्थ्यांची तेवढी लेखकाची पण आहे, आणि त्या लेखकाने ती जबाबदारी समजून त्या गोष्टी डील करणं गरजेचं असतं. सो प्रत्येकाने एकदा जे आहे तर ते बघा. आता याच्यामध्ये एक दुसरा प्रश्न येतो सर, की प्रत्येकाला एक कुतूहल असतं. मग आता तुम्ही ज्या वेळेस समजा करत होतो, तुम्ही सांगितलं की ती पहिली ज्या वेळेस MCQ झालं होतं, मग ती पण परीक्षा तुम्ही दिली होती. तुम्ही अभ्यास करत असताना जे आहे की तुम्ही कुठल्या चॅलेंजेस फेस केले, किंवा त्यावेळेचे चॅलेंजेस कसे होते, आणि तुमची अभ्यासाची स्ट्रॅटेजी नेमकी कशी होती बरं? हा नाही, म्हणजे आता हा खरं तर खूप विस्तारित सुरुवातीचा प्रश्न होऊ शकतो. थोडक्यात आपण त्याचं हे करूयात की आपण जेव्हा द्यायचो, खरं तर सोर्सेस ज्याला आपण आता म्हणतो, मीडिया म्हणतो, हा प्रकार नव्हता. म्हणजे हे सगळं 2015-16 नंतर किंवा 12-13-14 नंतर वगैरे सुरू झालं. बरोबर. युट्यूब असेल, टेलिग्राम असेल, पॉडकास्टिंग असतील, जे काही असेल, हे सगळं नंतरचा पार्ट आहे. म्हणजे आम्ही पुस्तकं शोधायचो की विचारायचो अधिकाऱ्यांना भेटून की कुठलं पुस्तक कुठल्या विषयासाठी वाचायचं. बरोबर. आताचा प्रश्न वेगळा आहे. बरोबर. भरपूर पुस्तकं आहेत सर, यातलं कुठलं वाचू, हा बदल झालेला आहे. आता इश्यू असा आहे की म्हणजे लिटरली दे आर नंबर ऑफ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे ते खूप क्लेम केलं जातं की हा हे 100% आहे, असंच आहे, आणि त्याच्यामुळे विद्यार्थी बऱ्याचदा ते बुचकाळत. अगदी अगदी. म्हणजे हा जो मुद्दा होता की सर ज्यावेळेस प्रिपेअर करत होते त्यावेळेस सोर्सेस कमी होते, पण ती एक गोष्ट चांगली पण होती त्या मानाने. आम्हाला ते पुस्तक एकदा कळालं की याच्यातून 3 प्रश्न आले तर 500 पानांचं पुस्तक पण आम्ही वाचून काढायचो. बरोबर. आताची गणित फार बदलली. आणि तुमची स्ट्रॅटेजी कशी राहायची, म्हणजे अभ्यास करत असताना? सोर्सेस लिमिटेड आहेत तुमच्याकडे? सोर्सेस लिमिटेड होते. मुळात मी अभ्यास जेव्हा करत होतो तेव्हा मी प्राथमिक शिक्षक होतो. बरोबर. मी जिल्हा परिषद परभणीमध्ये होतो. ओके. छोट्याशा शाळेवर होतो, सांगळेवाडी म्हणून, तालुक्याच्या जिंतूर म्हणून तालुका आहे, तिथे राहायचो मी. बरोबर. आणि अभ्यास करणं म्हणजे त्याच्यात वेळ काढून किंवा पूर्ण वेळ रजा टाकून असा तो सगळा अभ्यास करावा लागायचा. बरोबर. म्हणजे मी UPSCचा अभ्यास करताना तो सगळा तिकडे राहूनच केलेला. बरोबर. आणि ते पॅनलला पण कौतुक वाटलं की एक खेड्यातून आलेला मुलगा, आणि मग त्याने त्या अँगलने ते विचारलं. इव्हन द हिंदू पेपर मला परभणीला माझा एक मित्र होता, तो घेऊन ठेवायचा. 8 दिवसाचे मी शनिवार वगैरे जाऊन त्याच्याकडून आणायचं. बरोबर. आणि 8 दिवसांनी त्याला ते परत करून पुन्हा 8 दिवसांनी दुसरे हिंदू आणायचे. म्हणजे मी आता डिजिटली बघतो की मोबाईलवर अवेलेबल आहे, ई व्हर्जन आहे, सगळं अवेलेबल आहे. त्यावेळी मी ते काम करायचं. म्हणजे आणि मुळात अभ्यासाची मी जी नवीन मुलं बसतात आता अभ्यासाला, त्यांना तो पहिला प्रश्न असतो की हे कसं वाचायचं किंवा कुठलंही पुस्तक वाचण्याची एक स्ट्रॅटेजी मी अशी ठरवलेली होती की पहिलं रिडिंग जे आहे हे कंटेंट, विषय समजून घेण्यासाठी वाचलं पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याच्यात काय म्हटलंय, म्हणजे समजा इतिहासावर आपण बोलूया की त्याच्यातलं वर्ष, व्यक्ती वगैरे याचा विचार न करता या घटना का घडल्या असतील, कशामुळे झाल्या असतील, हे समजून घेण्यासाठी वाचणं. दुसऱ्या रिडिंगच्या वेळेस PYQ आणि सिलेबस जवळ ठेवून, लक्षात ठेवून, आणि मग ते बघून कुठल्या एरिया फोकस केलाय त्याच्यावर फोकस ठेवून तो पूर्ण वाचणे. बरोबर. तिसऱ्या वेळेस मग आपण त्याला अंडरलाईन वगैरे करणं. बरोबर. अशा 3 रिडिंग झाल्या की आपल्याला कळतं की त्या पुस्तकामध्ये काय आहे. आणि कधी कधी जे म्हटलं जातं की खूप सारी पुस्तकं वाचण्याचे एकच पुस्तक परत परत वाचा, याला काहीतरी अर्थ आहे. म्हणजे एवढी सिलेक्टेड मंडळी जेव्हा हे वाक्य परत परत सांगतात तर त्याला काहीतरी ग्रॅव्हिटी आहे. कारण ते पुस्तक परत परत वाचल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने ते कळत जातं, आपल्या इंटरलिंकेजेस लागत जातात. मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचमध्ये एका विषयातून दुसरा विषय समजून जातो. मग हे सगळे फायदे आपल्याला त्या मल्टी रिडिंगमध्ये होतात. 3 रिडिंग आपण 3 टप्प्यातून जर गेलो तर,
हे एक. दुसरं मी म्हटलं की म्हणजे सुरुवातीला सांगतानाच मी म्हटलं की नोट्स मी काढायचो बरोबर स्वतःच्या, आणि तो एक फायदा होतो. म्हणजे काही विद्यार्थ्यांना ती असते शैली, नोट्स काढताना देखील त्या शॉर्टमध्ये आल्या पाहिजे, खूप सारे ऑब्जेक्टिव्ह वगैरेची गरज नाहीये, आणि वारंवार त्याच्या रिव्हिजन झाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या, आणि खूप सारे प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवले गेली पाहिजे. बरोबर. ह्या 3 गोष्टी, आणि सिलेबस तुमच्या पुढे सतत असणं, PYQ मध्ये कुठल्या एरिया फोकस केलेले आहेत ते असणं, आपला स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठला आहे तो ओळखणं, आपला वीक सब्जेक्ट कुठला आहे तो ओळखणं. बरोबर. वीक वर पण तेवढंच वर्कआउट करणं. वेळ असतो आपल्याकडे, समजा आपण नेक्स्ट इयरची परीक्षा ठेवली, तेवढ्या वेळामध्ये आपला तो त्याच्यावर काम होऊ शकतं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी जुळून आणि मग ते अभ्यासाची मोठ बांधली जाते. म्हणजे बरोबर. आता बघा, म्हणजे मला पण बऱ्याचदा विद्यार्थी विचारतात की म्हणजे पहिले रिडिंग झालंय, आता मग मी नोट्स कधी काढायच्या. घाई जी असते ना बघा, की तुम्ही आधी ते समजून घ्या, तो विषय काय आहे, तर सिलेबस काय आहे, देन गो फॉर नोट्स मेकिंग. किमान दुसऱ्या तिसऱ्या रिडिंगला आपण त्याचा विचार करू शकतो. म्हणजे तो एक मुद्दा आहे. कारण कसं असतं बघा, रिसोर्सेस तेव्हाही होते, कमी होते, त्या रिसोर्सेसमध्ये कसं डील करणार आहे. आजचं जे चॅलेंज विद्यार्थ्यांसमोर होतं की प्रचंड रिसोर्सेस आहेत बघा, मग त्या रिसोर्सेसमधून सिलेक्टेड रिसोर्सेस तुम्ही चूज करणं गरजेचं असतं. सो तो एक फार महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा असतो. एक दुसरा एक फार महत्वाचा इश्यू आहे सर, की तुम्ही बऱ्याच गोष्टी आता ऑब्झर्व केल्या असतील स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये, की वाढतं वय आहे किंवा बरीच वर्ष इथं विद्यार्थी जे आहेत ते अडकलेले आहेत समजा, आणि मग त्या ह्याच्यातून जे आहे की एक प्लॅन बी तुम्ही आधी विचारात घेतलेला होता. तुमच्या ह्याच्यात तुम्ही ऑलरेडी शिक्षकच होता समजा, मग एक प्लॅन बी विद्यार्थ्यांनी कसं बघितलं पाहिजे, किंवा जो आता हा स्ट्रेस येतो ते प्रचंड, म्हणजे स्वतःचं स्वतःवर असणारं प्रेशर प्लस सोसायटीचं प्रेशर जे आहे, याला विद्यार्थ्यांनी कसं टॅकल करावं असं तुम्हाला वाटतं बरं? नाही, याच्यात मी थोड्या बेसिक गोष्टी थोड्या आधी सांगेन की आता थोडा अवेअरनेस आहे. बरोबर. आमच्यापेक्षा जास्त, आम्ही ज्या काळात करायचो त्यापेक्षा, हा एक. बरोबर. दुसरी गोष्ट की संख्या जास्त आहे. हो. म्हणजे आमच्या काळात जे केली जायची आणि आता जी केली, याच्यामध्ये संख्यात्मक पण फरक खूप आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की या गोष्टी सोशली पण स्प्रेड झाल्यात. बरोबर. म्हणजे गाव पातळीपर्यंत वगैरे सत्कार समारंभ मोठे होतात मुलांच्या अलीकडे, आणि आपल्या एखाद्या लायब्ररी मधला किंवा रिडिंग रूम मधला मुलगा झाला आणि मग त्याचे सत्कार झाले की ते प्रेशर नॅचरली उरलेल्या मुलांवर येतं. त्याच्या जर न्यूज झाल्या, त्याच्या कुठेतरी इंटरव्ह्यू झाले, तर ते प्रेशर ऑटोमॅटिक नकळत अभ्यास करणाऱ्या पण सिलेक्ट न होणाऱ्या मुलावर येतं. बरोबर. आणि तो कुठेतरी इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन रिव्हर्स आलेला असतो. मेन्सला कुठेतरी थोडे मार्क कमी पडलेले असतात, प्रिलिमला कट ऑफच्या थोडा 1-2 मार्कामध्ये निकाल राहिला. ह्या मुलांच्या मानसिकतेवर ह्या सगळ्या गोष्टींचा पण इम्पॅक्ट पडतो. ह्या परिस्थितीतून थोडे आम्ही वेगळे होतो. म्हणजे आम्ही सिलेक्ट झाल्यानंतर कळालं की याचं झालंय सिलेक्शन, कुठेतरी झालंय, त्या मानाने ते तेवढं नव्हतं, पण प्रेशर असतं. म्हणजे प्रेशर आम्हालाही होतं, टेन्शन होतं. म्हणजे अलीकडे मोठे शब्द वापरतात त्याला, फ्रस्ट्रेशन वगैरे असलं काहीतरी, म्हणजे आहे ते असतं. निराश होणं, नैराश्य येणं, हे प्रकार हे पार्ट आहेत ऍक्च्युली आपण अभ्यासाच्या प्रक्रिया. कारण आपल्या कॉलेज आणि शाळेच्या परीक्षा आणि MPSCच्या स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये थोडा फरक आहेच. आपल्याला इथं 500 जागांसाठी 5 लाख मुलं परीक्षेसाठी बसणार आहेत. आपण शाळा कॉलेजमध्ये परीक्षा देतो तेव्हा आपण जेवढं लिहितो तेवढे मार्क आपल्याला पडतात आणि आपण पास होतो, हा पार्ट वेगळा येतो. त्यामुळे बऱ्याच जणांना ते कळणं, म्हणजे काही जण रेशो काढतात, म्हणजे तो मला वाटतं थोडंसं ते त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा पाहिजे, की ही स्पर्धा परीक्षा आहे, ही ऐच्छिक आहे, तुमच्यावर कंपल्शन नाहीये, बर्डन नाहीये, तुम्हाला ज्यावेळी वाटेल ते आपण सोडू शकतो. आणि त्यामुळं जे सिरियसली मुलं याच्यामध्ये करतात त्यांना मी सांगू इच्छितो की ही प्रक्रिया आहे. तुम्हाला कुठल्या तरी टप्प्यावर थोडं अपयश येतं, तुम्ही थोडं निराश होतात, पण ते त्याचा पार्ट आहे, इट्स नॅचरल. आणि त्याच्या पुढे जाऊन मग आपण पुन्हा एकदा झटकून सगळं अभ्यासाला लागणं हे महत्वाचं आहे. त्यामुळं मी जेव्हा करायचो, मी जरी शिक्षक होतो, माझ्याकडे नोकरी होती, पण तेव्हा डोक्यात हे होतं की मला हे करायचंच नाहीये, मी रिव्हर्स जाणार नाही इथून पुढे, मला आता कुठेतरी माझ्या लेवलला किंवा मला जे काही करायचं ते इथं नाहीये, याच्या पलीकडे मला कुठेतरी जायचंय, असं सतत राहायचं. म्हणजे त्यामुळे मी प्लॅन बी प्लॅन ए हे तेव्हा पण नव्हतं माझ्या डोक्यामध्ये. त्यामुळे करणारा मुलगा ते करतो, अभ्यास करतो. पण अलीकडे मी जसं सुरुवातीला जी काही कारणं सांगितली संख्यात्मक आणि वगैरे, तर आजच्या काळामध्ये मुलांनी हा विचार केला पाहिजे की हे नाही झालं तर आपण काय करू शकतो. बरोबर. आणि तेवढं रोजगाराचं साधन, म्हणजे याच्याकडे रोजगाराचं साधन म्हणून जेव्हा आपण बघतो तर रोजगारासाठी दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे का, जर आपण इकडे 3-4-5 वर्ष दिल्यानंतर जर काही नाही झालं. पण याच्यात अजून पण एक मेक असे आहे
की माझा प्लॅन बी आहे ना, मग मी कशाला इकडे लक्ष देऊ. बरोबर. हे कुठंतरी मनात असलं तर अभ्यासावरचा फोकस पण कमी होतो. हा, म्हणजे ते किंवा नाही झालं तरी आहे आपल्याकडे, त्यामुळे ते निवांत असतं, एनर्जी लागत नाही. हा, मग तो जो निवांतपणा आहे तो कधी कधी अभ्यासात रिफ्लेक्ट होतो आणि तो नंतर मार्कांमध्ये रिफ्लेक्ट. बरोबर. तर प्लॅन बी असू द्या, पण प्लॅन बी हा तुमचा प्लॅन ए बनेल याची विचार करू नका. तुम्ही याच्यावरच काम करा. आता बघा की ह्या याच्यामध्ये सरांनी जे सांगितलं की संख्यात्मक जो कन्सर्न आहे की मुलं भरपूर जास्त आहेत, आता त्यावेळेस जरा कमी ती संख्या होती, आता अवेअरनेस पण बरीच वाढली. माझं सजेशन असं राहील बघा तुम्हाला की तुम्ही सायमल्टेनियसली बऱ्याच एक्झाम्स होतात, टेक्निकल एक्झाम. आता मधल्या काळामध्ये भरपूर परीक्षा झाली, बँकिंगच्या परीक्षा होतात, फूड स्टाफ सिलेक्शनच्या होतात, फूड सेफ्टी होतात. म्हणजे तुम्ही ते प्रॉपर डिसिजन्स घेतले पाहिजे. म्हणजे मी आता जे विद्यार्थी भेटले होते मला की या फूड सेफ्टीच्या आधी, मी त्या प्रत्येकाशी जेव्हा ते आलेत, मी बोललो की बाबा आधी तुम्ही राज्यसेवेच्या मुख्य दिलेल्या आहेत का, मग ज्यांनी नाही दिल्या होत्या, मग माझं सजेशन होतं की गो फॉर फूड सेफ्टी. की मग आपण तिकडं अजून त्या गोष्टींमध्ये तेवढं पारंगत नाही, तर मग आपण एक नवीन जे सगळे तिथून इक्वल फुटेजवर रन करणार आहे तुम्ही जा. आणि मला सांगायला आनंद होईल की ते जे 4 ते 5 स्टुडंट होते की ज्यांनी ते माझ्याबरोबर कन्सल्ट त्यावेळेस केलं होतं, ते सगळे आता फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून सिलेक्ट. अगदी, म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. म्हणजे माझं पण म्हणणं तेच आहे की जर वेगवेगळ्या परीक्षा आपण दिल्या आणि त्याच्यातून एखादी पोस्ट आपल्याला मिळाली, तर ऍटलिस्ट आपण केलेली जी मेहनत आहे ती वाया जात नाही आणि आपण कुठेतरी सिलेक्ट झालो, हा स्वतःला एक आत्मविश्वास भेटतो. आणि मग तिथून पुढे जे काही टार्गेट असेल ते तुम्ही करू शकता. आता एक दुसरा जो खूप महत्वाचा कन्सर्न आहे सर, की स्पर्धा परीक्षा, स्ट्रॅटेजीज, हे सगळ्या गोष्टी आहेत, पण जे काही अपेक्षांचं ओझं असतं, त्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे जे आहे की जे स्ट्रेस येतो बघा, सो तो स्ट्रेस कसा मॅनेज करायचा. म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी हँडल केल्या असतील समजा, सो त्या केसमध्ये जे आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की कसं ताणतणावापासून जे आहे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं. अलीकडे हा प्रश्न आहे, म्हणजे आणि तो थोडासा चिंता वाटणारा पण आहे. काही घटना पण थोड्याशा वाईट घडलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने मला असं सांगा वाटेल की रिझल्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह 2 प्रकारचा येतो. निगेटिव्ह रिझल्ट एक्सपेक्टेड नसतो, आपल्याला आल्यानंतर थोडासा धक्का बसतो, आपलं वर्ष घालवलेलं असतं त्याच्यामध्ये. तर मला माझा स्वतःचा वैयक्तिक मी अनुभव त्याच्यात सांगेल की मी आपला जसा कवितांबद्दल उल्लेख झाला, तर हे स्ट्रेस जो असतो तो रिलीज करणं, बरोबर, कॅथार्सिस तुम्ही शब्द वापरला, तो कुठेतरी त्याला वाट भेटणं गरजेचं असतं. बरोबर. आपण बऱ्यापैकी मुलं घर सोडून पुण्यासारख्या शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये जातात अभ्यासाला. त्यांचं विश्व असतं पुस्तक आणि ते परीक्षा आणि रिझल्ट आणि याच्या मर्यादित असतं. 2-4 मित्र असतात आणि याच्यापुढे व्यक्त होणं हे फार कमी झालेलं असतं. बरोबर. आता मी जेव्हा अभ्यास करायचो आणि सुरुवातीपासून जसं म्हटलं की ते वाचन आणि लिखाण हे दोन्ही गोष्ट होतं, तर ती गोष्ट मी लिखाणातून, म्हणजे ज्या कविता काही आल्या किंवा अजूनही येतात, बरोबर, तर हे कुठेतरी ते स्ट्रेस रिलीज करण्याचं एक साधन असतं. मग ज्यावेळी मी UPSC इंटरव्ह्यूला होतो आणि MPSCला पण होतो, माझ्या हॉबीजमध्ये असं मोठं कॉलम लिहिलेले होते जे की होते. बरोबर. म्हणजे कविता लिहिणे, कविता वाचन करणे, कथा कादंबऱ्यांचं वाचन करणे, म्युझिक म्हणजे गाणी ऐकणे, चित्रपट बघणे, मूव्हीज बघणे, आणि हे सगळं आहे. म्हणजे ओरिजिनल तेव्हा पण होतं, आताही होतं. आणि हे सगळं एखाद्याला कुठला छंद वेगवेगळा, हे झाले माझे छंद, एखाद्याला वेगळा असू शकतो. कोणाला खेळ आवडतात, कोणाला काय आवडतं, तर तेवढ्या वेळापुरतं त्या गोष्टीकडे थोडंसं आपण आपल्या आवडीकडे, थोड्याशा हॉबीजकडे, सेल्फ याच्याकडे जर लक्ष दिलं तर हे स्ट्रेस रिलीज होतो. तर तुम्ही बोला, कोणाशी तरी गप्पा मारा, त्याच्यात लिहा, डायरी लिहा, काहीतरी बाहेर येऊ द्या. मग ते एकदा बाहेर आलं, मन मोकळं झालं की हा जो स्ट्रेस आहे हा बऱ्यापैकी कमी होतो आणि पुन्हा आपण आपल्या वाटेने येऊ शकतो. आता म्हणजे हे सरांनी जे सांगितलं ना की व्यक्त होणं, की ओव्हरऑल जे आहे की आपण जेव्हा हॉबीजचा विचार करतो, आता मी इंटरव्ह्यूसाठी नंबर ऑफ कॅन्डिडेट्सला भेटतो सर, आणि त्याच्यामध्ये जेव्हा तो विषय येतो की हा एकदम कॉमन प्रश्न आहे इंटरव्ह्यू मधला की तुमचा छंद कुठला आहे, मग तिच्यामध्ये आपण जर असं बघितलं ना तर 100 पैकी जे आहे लिटरली 70-80% मुलांचं जे आहे की नाही सर, आता म्हणजे छंद नाहीये, एवढे दिवस आहे की हे कंटिन्यू चालू आहे, सकाळपासून रात्री लायब्ररी आणि दॅट्स इट. म्हणजे विंदा करंदीकरांची कविता पण आहे बघा, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच, आणि कुठेतरी स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या बरोबर ते होत आहे की तेच ते जे आहे की खानावळी पण बदलून बघितल्या पण जीभ बदलणं शक्य नाही आहे, ती आपली परिस्थिती. आणि मग तिच्यामुळे ह्या गोष्टी नाही होत. तरी तुम्ही जे आहे की खरंच
तुमचे जे काही आवडीचे हे आहेत बघा, तर ते तुम्ही केले पाहिजेत. म्हणजे मला वाटतं की ती प्रत्येकाला कुठली तरी एक आवड आहे ती त्यांना जपून ठेवली पाहिजे. बरोबर. आणि अशा वेळा येतात त्याचा तो यूज केला पाहिजे जेणेकरून ते त्याला मॅनेज करतात. येस. सो हा पण एक फार महत्वाचा जो आहे तर तो मुद्दा होता बघा. सो स्पर्धा परीक्षा करत असताना जे आहे आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन असणं जसं गरजेचं असतं, तसं पुस्तकांच्या बाबतीमध्ये, नोट्सच्या बाबतीमध्ये खूप चांगले सोर्सेस आपल्याकडे असणं गरजेचं असतं. ते खूप काळजीपूर्वक आपण निवडले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्ही जे आहे की फक्त एखादं सोशल मीडियावरची पोस्ट किंवा जे आहे एखादा व्हिडिओ बघून ते डील न करणं, स्वतः पारखणं, त्याच्यानंतर जे आहे पेपर जे आहे त्याचे ते सुसंगत आहे का तुमच्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांची, ते पण बघणं गरजेचं असतं बघा. सो सरांनी तसा एक आपल्याला इतिहासाचा सोर्स दिलेला आहे. सो सर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही कविता संग्रह पण तुमचा आधी जे आहे तर तो प्रकाशित झालेला आहे. तुमची एखादी कविता जी आहे ती आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. आपण नंतर ऐकू. मुळातच माझ्या कविता संग्रहाचं नाव अस्वस्थ क्षणांचे पाश असं आहे. आणि त्या काळातले म्हणजे जेव्हा अभ्यास करायचो आणि कधी होणारा आनंद, कधी होणारं दुःख, कधी निराशा, ते सगळं बाहेर येण्यासाठीचं एक साधन म्हणून ती कविता. 4 ओळी जर तुम्ही ऐकवल्या तर. माझी कविता मुळातच गेय नाहीये. ओके. नाही, छंदबद्ध नाहीये, त्याचा काय मुक्त छंदातले. मग जे आहे बघा आता मी पुन्हा कधी मोह काही आवडत नाही. मराठी साहित्य असलं जे आहे की गद्यात्मक आपण सुर्वे आहेत बघा, नारायण सुर्वे आहेत, त्याच्यानंतर जे आहे नामदेव ढसाळ आहेत, गद्यात्मकच आहे सगळं जे आहे. पण एक गोष्ट आहे बघा की तुम्ही लिहिलं पाहिजे है ना. सो लिखाण करणं जे आहे की ती खूप चांगली एक प्रक्रिया आहे. म्हणजे कॅथार्सिस खूप चांगलं होतं, खूप छान. सो फार ती एक चांगली हे आहे बघा. सो सरांना जे आहे इथून पुढचा जो प्रवास असेल सरांचा, एकंदर एक लेखक म्हणून तो आहेच बघा, तो असणारच आहे कंटिन्युटी, आणि ती अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेली आहे. आणि सायमल्टेनियसली सरांचं जे प्रोफेशनल तिकडचं लाईफ आहे बघा, एक अधिकारी म्हणून जे आहे. सो या दोन्ही गोष्टींसाठी जे आहे आपण स्पॉटलाईट फॅमिलीतर्फे जे आहे सरांना खूप खूप शुभेच्छा देऊयात. आणि स्पॉटकास्टमध्ये आपण असंच भेटत राहूयात बघा वेगवेगळे विषय घेऊन. सो थँक्यू सर. थँक्यू, धन्यवाद. आनंद वाटला.